विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार. सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. कुठल्याही सहकारी संस्थेचं यश खरं तर त्यांच्या पारदर्शक आणि नियमानुसार चालणाऱ्या कारभारावरच अवलंबून असतं. आणि या भक्कम कारभाराचा एक सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे लेखापरीक्षण. म्हणूनच आज आपण लेखापरीक्षकाचे कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळालेले अधिकार यावर सविस्तर बोलणार आहोत, कारण याच गोष्टी प्रत्येक संस्थेच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासासाठी आवश्यक आहेत. आपल्याला असं वाटू शकतं की लेखापरीक्षक म्हणजे फक्त हिशोब तपासणारी व्यक्ती, पण नाही, त्यांचं काम याच्या खूप पलीकडचं आहे. ते संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे एका अर्थाने संरक्षकच असतात. संस्थेमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि कायद्याचं पालन टिकवून ठेवण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरते. चला तर मग या भूमिकेचे वेगवेगळे पैलू आपण नीट समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करू लेखापरीक्षकाच्या भूमिकेपासून. त्यानंतर त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत हे पाहू. मग त्यांना आपलं काम प्रभावीपणे करता यावं यासाठी कोणते अधिकार दिलेले आहेत ते समजून घेऊ. आणि हो, जर कर्तव्यात काही चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात याचाही आढावा घेऊ. आणि शेवटी या सगळ्या चर्चेतून मिळणारे महत्त्वाचे निष्कर्ष काय आहेत ते पाहू. लेखापरीक्षकाला अनेकदा संस्थेचा संरक्षक किंवा गार्डियन असं म्हटलं जातं. पण या संरक्षणाची नेमकी जबाबदारी काय आहे? त्यांच्या या भूमिकेचा मूळ पाया कोणता आहे? चला, याच मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. एखाद्या संस्थेमध्ये रोज कितीतरी आर्थिक व्यवहार होत असतात, नाही का? मग या सगळ्यामध्ये लेखापरीक्षकाचं मुख्य उद्दिष्ट, त्यांचं मुख्य ध्येय काय असतं? ते नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात? तर लेखापरीक्षकाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचं निष्पक्षपणे परीक्षण करणं. त्यांनी दिलेला अहवाल हा फक्त आकड्यांचा खेळ नसतो, तर तो संस्थेच्या आर्थिक स्थितीचा एक स्वच्छ आरसा असतो. यातूनच संचालक मंडळ, सभासद आणि नियामक यंत्रणा ह्या सगळ्यांना एक खात्री मिळते की संस्थेचा कारभार कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शकपणे चालला आहे. आणि हा विश्वासच खरं तर संस्थेच्या स्थिरतेचा मूळ पाया असतो. आता आपण वळूया लेखापरीक्षकांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांकडे. आणि लक्षात घ्या, ही काही सामान्य कामं नाहीत, तर कायद्याने त्यांच्यावर टाकलेली बंधनकारक कर्तव्ये आहेत, ज्यामध्ये कोणतीही सवलत नसते. या कर्तव्यांमध्ये 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, सर्व आर्थिक कागदपत्रांचं बारकाईने परीक्षण करणं, जेणेकरून कोणताही व्यवहार नजरेतून सुटणार नाही. दुसरा, प्रत्येक व्यवहाराची नोंद आणि तिची सत्यता तपासणं, यालाच उलट तपासणी म्हणतात, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता खूप कमी होते. तिसरा टप्पा म्हणजे तपासणीत आढळलेल्या कोणत्याही चुका किंवा अनियमितता यांची स्पष्टपणे नोंद करणं. ही नोंद भविष्यातले धोके टाळण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, संस्था सर्व कायदेशीर आणि नियामक नियमांचं पालन करत आहे की नाही याची खात्री करणं. आता एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी लेखापरीक्षकांना फक्त कर्तव्य देऊन चालणार नाही, त्यांना काही विशेष अधिकार आणि साधनेही द्यावी लागतात, नाही का? चला पाहूया हे अधिकार नेमके कोणते आहेत. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की जबाबदाऱ्या आणि अधिकार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे जर लेखापरीक्षकाला माहिती मिळवण्याचे किंवा प्रश्न विचारण्याचे अधिकारच नसतील, तर ते आपली कर्तव्य प्रभावीपणे पार पाडूच शकणार नाहीत. म्हणूनच कायदा त्यांना काही विशेष अधिकार देतो, जेणेकरून ते कोणत्याही दबावाशिवाय आपलं काम करू शकतील. कायद्याने लेखापरीक्षकांना काही अगदी स्पष्ट अधिकार दिले आहेत. त्यांना संस्थेची कोणतीही कागदपत्र, नोंदी किंवा हिशोब पुस्तकं पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून व्यवहारासंबंधी माहिती आणि कागदपत्र मागवू शकतात. इतकंच नाही तर कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबद्दल स्पष्टीकरण विचारण्याचाही त्यांना अधिकार आहे. याच अधिकारांमुळे ते व्यवहारांच्या मुळाशी जाऊन सत्यता तपासू शकतात.
आता आपण एका गंभीर मुद्द्याकडे वळतोय. समजा लेखापरीक्षकाने आपली कर्तव्य नीट पार पाडली नाहीत किंवा त्यांना त्यांचं काम करण्यापासून कोणी रोखलं, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? कर्तव्यात कसूर करणं ही केवळ एक चूक नसते, तर ते संस्थेच्या भविष्यासाठी एक मोठा धोका ठरू शकतं. पाहूया हे धोके नेमके आहेत तरी काय. कर्तव्यात कसूर झाली की त्याचे परिणाम एखाद्या डॉमिनो इफेक्टसारखे एकामागोमाग एक समोर येतात. लहान आर्थिक चुकांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मोठ्या अनियमितता वाढू शकतात. यामुळे सभासदांचा संस्थेवरचा विश्वास उडतो, जे संस्थेच्या अस्तित्वासाठीच धोकादायक आहे. आणि शेवटी नियामक यंत्रणांची नजर संस्थेवर पडते, ज्यामुळे केवळ मोठा दंडच नाही तर संस्थेच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का पोहोचतो. म्हणूनच लेखापरीक्षकाची जबाबदारी ही संस्थेच्या भविष्याशी थेट जोडलेली आहे. तर या संपूर्ण चर्चेनंतर आपण काही मुख्य निष्कर्षांपर्यंत पोहोचलो आहोत, जे चांगल्या प्रशासनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या संपूर्ण चर्चेचे सार आपण 3 शब्दात मांडू शकतो: पारदर्शकता, जबाबदारी आणि पालन. निष्पक्ष लेखापरीक्षणामुळे पारदर्शकता येते, जो विश्वासाचा पाया आहे. कायद्याने दिलेली कर्तव्ये आणि अधिकार लेखापरीक्षकाची जबाबदारी निश्चित करतात. आणि या सगळ्यांचा काटेकोर पालन केल्यानेच संस्था सुरक्षित आणि सक्षम बनते. हे 3ही घटक चांगल्या प्रशासनासाठी अविभाज्य आहेत. शेवटी एकच सांगायचं आहे: लेखापरीक्षकांची भूमिका ही केवळ कायद्याचं पालन करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती संस्थेच्या नैतिक आणि आर्थिक स्थिरतेची एक प्रकारे हमी देते. एक जागरूक संचालक मंडळ आणि एक कर्तव्यदक्ष लेखापरीक्षक मिळूनच एका निरोगी सहकारी संस्थेची उभारणी करू शकतात. या आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीसाठी सहकार वार्तासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.